इकडे नेतात. हा टोक आहे ना आपल्याला नाही ना, आपण अशी पण देऊ शकतो. असा मारायचा. मारुडी. 1 2 3 गो. ओ नाही रे हा हे वल्ले फिरतायत. हा बोलले कसे फिरतील, तुझं आयुष्य फिरतंय ते बघ. आता आम्ही आलोय पाणी भरायला. टाकीत 2 पाईप आहेत, एक झऱ्याचा आहे आणि एक बोरिंगचा आहे. सावकार तुमची चेन दिसते, लपवा. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज जातो अनिकेतच्या गावी. आज उद्या परवा 3 दिवस कशासाठी जातोय तो तुम्हाला सांगतो. अनिकेतच्या गावी पालखी येणार आहे आणि दरवर्षी अनिकेतच्या घरी मान असतो. 1 ते 1.5 दिवस त्याच्या घरी पालखी असते असं अनिकेत बोलतोय. मला नाही माहिती, आता जाऊन तिथे बघूया. आणि उद्या त्याच्या घरी पूजा आहे, सो पूजा वगैरे करणार, पालखी वगैरे बघणार, नाचवणार पालखी वगैरे जे काय आहे ते गोष्टी करणार. आणि नंतर आम्ही बघू, अनिकेतचं गाव एक्सप्लोअर करू. आणि फर्स्ट टाइम जातो अनिकेतच्या गावी. बघू, सांगा तर माझ्या गावी हे, माझ्या गावी ते. आता जाऊन बघूया नक्की आहे का की आपल्याला फसवत होतं ते बघूया. आणि तुम्हाला एक सांगतो, भावा तर झाला मोठा माणूस. भावाच्या काय चेन बघा, हे बघा. भावा का पैसे आल्या, तू आणि गरीब माणूस घरात एक तोळ्याची चेन घातलीस गायात आणि गरीब माणूस बोलतोयस. असू दे, आता का लपवतोयस? अरे दिसली व्हिडिओमध्ये, दाखवायची नसते काय. सो गाईज आता जातो रघुवीर घाटमध्ये. आणि त्याचा गाव रघुवीर घाट आहे आणि आम्ही आता ऑन द वे आहो. आता जस्ट चिपळूणमधून निघालोय. सो बघा पुढे पुढे काय काय होतंय, कसं काय होतंय दाखवतो. त्या भावाची गाडी घेऊन गेला आता. हा कुठली गाडी आहे ही? पल्सर आहे ना? 125. खाली पाईप असतात काय? हा खाली पाईप असतात काय? 125 लावलेलं. तू मी विली मारतो हिच्यावर. खरं मग काय पाठी बसून अंडे आणि तू उली मार. नाही, पाठी बसून भीती वाटते. एकटा मारी ना नाही, पाठी अंड्याला बसव ना. अंड्याची अंड आत्ता मार. गणपतीला मारायचा. एवढी पण नाही बसली. मार बघू इली जरा. आधी तू मारायची, नंतर हा मारणार. बे बा, मला जमणार नाही. आम्ही आलोय रघुवीर घाटात. रघुवीर घाटात म्हणजे इथेच आम्ही माझं 10Kचं सेलिब्रेशन केली होती, व्हिडिओ ब्लॉग केला होता. पण काही छोट्याशा प्रॉब्लेममुळे तो ब्लॉग डिलीट झाला यूट्यूबकडूनच. आणि दुसरा ब्लॉग आम्ही इथे केला होता, सोमचा ब्लॉग होता तो, इटिंग फास्ट चॅलेंज बिर्याणी असे काहीतरी ब्लॉग होता. आता त्याच लोकेशनला ओ बडा आदमी तर तोच हा रघुवीर घाट आहे. आणि तेव्हा पावसाळ्यात कसं इकडे हिरवगार होतं. रघुवीर घाट हा पर्यटन स्थळ होतो म्हणजे पावसाळ्यामध्ये. आणि त्याच रघुवीर घाटामध्ये आता आम्ही आहोत. आणि व्ह्यू बघा फक्त कसं आहे ते हे कर. 360 दाखवतो. तर आता इथून पुढे 17 बॉर्डर, सातारा बॉर्डर ते पण दाखवतो. इकडे आता आम्ही आहोत रत्नागिरी बॉर्डरला. तिथून जायचं पुढे गेलात की सातारा बॉर्डर, तिथून मग तुम्हाला बॉर्डर पण दाखवतो. त्या बॉर्डरच्या पलीकडे आम्ही फर्स्ट टाइम जातो. आता मी तरी फर्स्ट टाइम जातोय, कारण की अनिकेतचं गाव आहे. तर अनिकेत किती वेळा गेला असेल, खूप वेळा गेला मी असेल. वर्षान गेलो. चालू मी कधी गेलोय? मला जास्त माहिती आहे की दिसले काय काय. कंपनी? फक्त व्ह्यू बघा. अजून वर काय? कसा आहे व्ह्यू, कसा आहे. आता भाव ड्रोन शॉट असतो ना, ड्रोन वगैरे असतं, तर इथनं उडवलेलं असतं. त्याला वाईच. आता मी बाबा पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय, तो पण माझ्याच गावचा बनवतोय. प्रत्येकाला वाटलं असेल अनिकेत शेलार. आता आम्ही आलेलो रघुवीर घाटात. आता रघुवीर घाटात म्हणजे बरेच जणांना माहिती आहे, आम्ही रघुवीर घाटात म्हणजे लोक पर्यटन स्थळ आहे. आता पर्यटन स्थळ असल्यामुळं आणि हे पावसाळ्यात फेमस आहे. आता काय जणांना शक्य नाही झालं, आपल्याकडं घरी पालखी आहे, त्यामुळं आपण अंकुशला घेऊन चाललेलो आहे. अंकुश एकटाच फ्री होता, बाकी ज्यांचे कॉलेज वगैरे आहेत. सो अंकुशला आणलेली आहे बघायला. बघूया तर तरी आपण अंकुशला बघू आता काय काय आवडतंय आपल्या गावी, काय काय आहे काय काय नाही. भाव बोलतो अनिकेत बोलतो की आमच्याकडे बोटिंग आहे वगैरे आपल्याकडं. 2 मिनिट पण असं बघ, पकड आरामात. हां बस. आपल्याकडे इकडं
तर अनिकेत बोलतो की बोटिंग वगैरे आहे. आता बघू बोटिंग बिटिंग आहे का नुसतं आम्हाला येडं बनवतोय. नाही नाही बोटिंग वगैरे आहे, दाखवणार आम्ही व्हिडिओ टाकू. पण व्हिडिओ माझ्या मते 2 पार्टमध्ये होतील, कारण मोठी व्हिडिओ होणार आहे. प्रत्येक दिवसाचा एक ब्लॉग असणार आहे, दाखवतो. हां. प्रत्येक दिवसाचा एक ब्लॉग असणार आहे. आणि दुसरा विषय असा की आजच्या दिवसभरात जे काही घडते ते आजच्या ब्लॉगमध्ये असेल, उद्याच्या दिवसभरात जे काही घडेल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये असेल. आज So- आहे, आज म्हणजे एवढं काय नाही, त्याच्या पण ब्लॉग टाकू आपण. पण आणि त्या तयारी फिर- बियारी करणार ना हा आपण? ते आजचं टाकणार. आणि उद्या आपल्या घरी पालखी आहे हम्म. 1.5 दिवस, त्यामुळं आपण टाकणार. आणि तुम्ही आता रगीर घाट एक्सप्लोर करा. कायच फक्त इथला हे बघा सीन बघा कसं आहे, डोंगर बघ. उन्हाळा आणि पावसाळ. उन्हामध्ये आता पावसाळ्यामुळे हे सगळं हिरवं हिरवं असतात. सध्या सगळं गवत विवत सुकलंय, पण तरी पण थोडंफार आहे. असतं. पण हे बघ ना भाई, खोल बघ किती आहे. रगीर घाट एक नंबर आहे रे. तो डोंगर गाईज तिकडे तो जो डोंगर दिसतोय, हा बघा तो, बघा तो ह्या डोंगराच्या पलीकडे तिकडे नागेश्वरी. हम्म. इकडं गाईज आपण इकडं आता आल्यावर इकडे खोपीशीर गाव, म्हणजे तुमचं चिपळूणचं नाही, आमचं खोपीशीर गाव इकडं. आणि ते चिपळूणचा आलोरी शिरगाव आहे. हा, आणि तिकडे एक लास्टला एक तुम्हाला जर दिसत असेल तर काय माहीत नाही, आडवा डोंगर आहे तिकडं, आमचं लोटे असं आहे. मग ह्यामुळं कसं आता आम्ही टॉप आहे. इन्फॉर्मेशन सांगितलं म्हणून तू डायरेक्ट टॉप झालास. तिचा घरी चेन दाखव ना जरा. हा? चेन दाखव घरातली, दाखव घरातली चेन. लोकांना समजून नाही किती मोठा माणूस असते. नाही यार मोठा. हा आता दाखव की चेन. ओ या इकडे बघ, इकडे बघ. आले तुफान किती, अरे मोठमोठे गार गेले गंमत मध्ये. चल कुठे घरचे नाही. जरा एक दोन स्टोऱ्या ठेवतो. आधी चेन दाखव. आणि किती तोलाची ते पण सांग, आणि किती घेतली ते पण सांग. किती तोलाची आहे? ही हम्म. ही 1.5 तोला. कितीला घेतलीस? हा, कितीला घेतलीस? तेव्हा एवढं आठवत नाही, तेव्हा 75,000 रुपये तोला होतं. हम्म. पण आता 75. आता तेव्हा तू घेतली किती ते सांग, आता सांगू नका मला. हा? तेव्हा कितीला घेतलीस? माझं तेव्हा नाही माहिती मला किती घेतली. म्हणजे तू घेतलीस की चोरून आणलीस कोणाची? पप्पांनी. पप्पांची चोरलीस? रगडलं. हा रगडलं. अवकात वाढली. चल जा फोटो वाढव. पण चाललेलं आहे सातारा, मोठं बघ. महाबळेश्वर हद्दीत. आता म्हणजे खरं माझं गाव तुम्हाला समजेल, तुम्ही रगीर घाटात येत असाल तर. हे बघा, कधी आलात तर अनिकेत शेलारचं नाव सांगायचं आणि तुम्ही जायचं. हे गाईज आपल्याला आलेलं आहे सातारा महाबळेश्वर बॉर्डर. ओ आता आपण चालू आहे. ओ वा, आता इथं फॉरेस्ट एरिया ना? फॉरेस्ट एरिया चालू झालेला आहे गाईज. आता तरी आपण हे आपल्या देवीचं मंदिर म्हणजे बॉर्डर जी म्हणतात, इथं आपल्या रस्त्याचं काम चालू आहे गाईज. इथून सगळं हे बघा, हे सगळं रस्त्याचं जरा काम चालू आहे. कुठलं गाव आहे तुझं? सिंधी ना गाव? ना, माझं गाव आहे आरव. आय थांबा गाईज, इथं जरा बसायला भेटत नाही गाईज. आता इथे पहिलं एकनाथ शिंदेचं गाव, हे आपल्या गावापासून 10 किलोमीटरवर आहे. असा विषय आहे. नाही मला काय नाही, मी नाही बाबा पडत, पण मला सवय आहे गाडीची, त्यामुळं अंकुशला मी पहिल्यांदा आणलेली आहे. हो, आता गाई सर्वात मोठा धक्का बसलेला आहे आम्हाला, आणि माझी गाडी पास नाही होऊ शकत. इथं आता आम्ही अडकलेलो आहे. ज्या रोडने आहे त्या रोडच बंद आहे. तर करायचं नाही काय? नाही, रोड बंद नाही, रस्त्याचं काम चालू आहे गाई. त्यामुळे जरा कसं JCB आता हे सगळं लेवल करते ना, जरा आम्हाला कसं बाहेर लागणार आहे ना, एक्सप्रेस हवी पाहिजे ना तुमच्यासाठी, त्यामुळे ही कामं चालू केलेली आहे. तुला पोरगी भेटेल काय लग्नाला? भेटणार. तुला पोरगी कशी पाहिजे लग्नाला? हा, पोरगी तुला कशी पाहिजे लग्नाला? कशी पण असू दे, पण जिवंत पाहिजे. कशी पण चालेल? जिवंत पाहिजे. गोरी काळी कशी पण चालेल, हां. फक्त जिवंत पाहिजे बस. जिवंत पाहिजे. एकत्र. तर आता मस्त जेवण बिवून झाले. मच्छी भेटली खायला, गावठी मच्छी. मायाची मासे होते ना, मायाची मासे होते ना. मच्छीची खाल्ली. आणि हा अंड्याचं घर, आणि साईडला नदी. तर मस्त घालतो. दादा बरमुडा घाल, दादा पॅन्ट वरती आहे. तर कुठलं मंदिर आहे? गावदेव. इथं हनुमानाचं मंदिर आहे इथं. अरे हो, बाहेरूनच आत नाही जायचं, बस इथंच. तर गाईज आता आम्ही चाललो नदीवरती पोहायला. मी आहे, अनिकेत आहे, मी हे दोघं. आणि जर होडी बिडी असेल तर थोडं वल्लवरे वलवून नका करूया. शिकवशील ना अनिकेत आम्हाला? हे चालू आहे हातपंप. हा जा बा,
पाणी तुला पाहिजे असेल तर पी. यायचं नाही आणि ते करतो कधी आलं रे. तर गाईज ही अनिकेतची होडी. हा? हा? आमच्या परत मी काय बोलतोय दोन एकच बोलले आहेत आणि आम्हाला पुढं बसेल त्याला. त्याला कशाला मी एकटाच मारणार आहे, तू काय मारतोय? मी पुढं बसतो. असं इकडे का नाही, इकडे करणार इकडे जाणार की असे जाणार, असे जाणार ना. उलटा उलटा इकडं. अरे इकडे नाही येतात, हा टोक आहे. नाही आपल्याला नाही ना, आपण अशी पण नेऊ शकतो. असं मारायला. ठीक आहे चालेल, चल घे. अशी चल चालू कर. थांब जो ढकलू दे त्याला. भीती वाटते. हातभर जो अजून तर कोणाचं लग्न नाही आलं याच्यात. घे घे. हा मी जो टेकते लगेच त्या ती बोट पाहिजे होती. कॉन्टॅक्ट आपल्याला नाही बोल. तिकडे जायचं पलीकडं. हा चल 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 चल. तू नेशील तिकडं. तुझ्या तू वल्ले मारणार आहेस. येतं तुला आयुष्यात हे आपलं केलंय सगळं. मार उडी. 1 2 3 गो. ओ मी जो टाकली असती पण काय पण काय तुम्हाला इथं चालवायला कोण मी आहे की. नाही सोप्या याला द्यायचे जो मध्ये सोडून ह्याला. आणि मी आणली काठावरती तर बाबा नाही बघायचं चॅलेंज हातभर फट्टे माझे आणि चॅलेंज. चॅलेंज आणखी पण ती मारायचीच नाही अशी म्हटलं तर नाही झालं ते हवंय. तर काही आता अंड्याने कांड केलंय. कांड म्हणजे हे बघा ह्याला काय बोलतात हुक. एक हुक आहे तिथला हुक गायब कारस्थानी हा. आणि आज जाऊन घरात जाऊन सेवा करणार आहे. मी जाऊन सांगतो बघ घरात काकून यांनी होडीचे हुक हुक हरवला नाही. सांगू काय हा सांगू पप्पा तुझ्या का आज नवीन बनवायला पिता के आशीर्वाद. आता काय कर माहितीये का वापरता आपण डोकं मारलं. मी जाऊन बोललो होतो अनिकेत ने 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 रे येऊ दे बरोबर आहे येऊ दे. ते बाहेर काढायची नाही दादा. सुखरूपरित्या ठीक आहे. आता मोठा माणूस झालाय. बघू दे सांग किती तोलायचे सांग. 1.5 काय बोलतोस कितले ते पण सांग. कुठल्या जो आहे ह्याच्यामधून दुकानातून आपला असं आहे का? हा. अरे अनिकेत त्यातले 4 हंडे एकदम. चला बेटा, अनिकेत आता ते बेटा मला नाही जमत. बेटा इकडे ये. अरे नको म्हणतात बाबा. तर गाईज आता आम्ही आलोय पाणी भरायला. टाकीत 2 पाईप आहेत, एक झऱ्याचा आहे आणि एक बोरिंगचा आहे. सावकार तुमची चेन दिसते लपवा. उद्या जर कॉपीराईट पेपर पडले माझ्या व्हिडिओला तर जिम्मेदार तुम्ही असाल. हे तिकडे खाली घर आहेत अनेकची वगैरे आणि तिकडून चालतो आम्ही या वाटेने इथं आलोय. आणि हीच पूर्ण टाकी आहे पाण्याची. व्ह्यू बघा कसं आता. आता अनिकेत घेणार अंडा डोक्यावर. येऊ दे. सावकाश तर रे. ओ पाटील आमचे काम करत आहेत. सावकाश. ओके.
गाय आता रात्रीचे वाजलेत बरोबर 2 आणि 2 वाजता आम्ही दूध आणि बिस्किट खातोय का तर भूक लागली म्हणून. तर आता चालू आम्ही मंदिरात ना. बाकी सगळी घरी माणसं झोपलेत कशी यायला. बाकी सगळी घरी माणसं झोपलेत म्हणून तर आम्ही हळू बोलतोय. चहा बिस्किट खाऊन, चहा नाही दूध आहे, दूध बिस्किट खाऊन आता झोपतो आम्ही. तर आजचा दिवस कसा होता कमेंट करून नक्की सांगा. आणि जेवढं काय दाखवता आलं तेवढं दाखवलं आहे. उद्या ह्याच्या घरातून पालखी निघणार आहे ना, तुझ्या घरातूनच ह्याच्या घरातून पालखी निघणार आणि अख्खी वाडी घेत संध्याकाळ होईल. मग आता गेलेलो तिथंच जाणार. डायरेक्ट मग तू वाडी देणार नाही, फक्त तुमचं घर चालत की गाडीतून काय पालखी झालं एवढं जायचं चालत. उद्या उद्या तू दाखव, उद्या समजेल. ठीक आहे चालेल. तो पण ते खाऊ